कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर येऊ ठेपल्या। त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीच्या आजूबाजूच्या परिसरात महायुतीत राज्यात आणि केंद्रात सत्तेत बसलेले शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचंच पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी या दोन्ही पक्षांमध्ये बॅनर वॉर झाला होता। त्यानंतर आज एका विकास कामाच्या उद्घाटनावरून पुन्हा एकदा शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने भिडलेत। आपल्यासोबत विकास म्हात्रे आहेत। विकास म्हात्रे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं, मात्र कार्यक्रमस्थळी जाऊ न दिल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली। तसेच याप्रमाणे त्यांनी काही आरोप प्रत्यारोप देखील केलेत। आपल्यासोबत आता विकास म्हात्रे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय नेमकं झालं होतं? म्हणजे आज विकास कामाचं भूमिपूजन होतं, भाजप प्रदेश अध्यक्ष तिकडे उपस्थित होते, काय नेमकी घटना घडली होती? खऱ्या अर्थाने आज जे उद्घाटन जे कार्यक्रमाचं होतं तो कार्यक्रम आहे स्थानिक नेतृत्वाचं, म्हणजे स्थानिक नागरिकांनी जो कार्यक्रम राबवला होता तिथे कमान केलेली आहे आम्हीच्या गावदेवी मातेची। त्या कार्यक्रमाला मला देखील आमंत्रित होतं, परंतु तो कार्यक्रमाचा श्रेय घेण्याकरता आदरणीय रवींद्र साहेब यांनी घेतला, त्याबद्दल योग्य आहे। परंतु ते आम्ही युतीमध्ये आहे आणि युतीमध्ये असताना आदरणीय शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेबांनी हेमामाडीची निधी आहे आणि त्याच्यामध्ये गावदेवी देवीचे कमान मांडले गेले। कमानासाठी आमचे स्थानिक कुंभारकंपाडा चिंचळपाडा यांनी जो आमंत्रित केला होता त्या आमंत्रिताला मान दाखवून आम्ही सर्व इथले लोक नागरिक सर्व स्थानिक नागरिक इथनं गेले होते। परंतु जाताना त्यांनी ते केलं, कृत्य केलं। तिथे मी जी कामं त्या गणेश घाटावर केलं, मी आणि आम्ही जवळ सदस्य असतात माझी मिसेसनी ते बॅनर मी लावले होते आणि त्याची योग्य ती परमिशन देखील विकास कामांच्या बॅनर झाकण्यात आले तसा आरोप त्यावेळी तेच तर म्हणतो। ते विकास कामाचे जे बॅनर झाकले त्याच्यामध्ये जर त्याला राजकीय वळण लागला, हा राजकीय वळण लागताना हे ॲक्च्युली ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे। नागरिक किती आले, कशा पद्धतीने निधी आले, काय आले दाखवण्याकरता आम्ही बॅनर लावले होते, म्हणजे कुठल्या वर्षी किती आले काय आले ते जे बॅनर आहेत आदरणीय रवींद्र साहेबांचे यांचे कार्यकर्ते यांनी ते बॅनर झाकून त्याचे व्हाईट कपडा लावला, जेणेकरून तिथे एक राजकारणाचा वेगळा हे केला। परंतु ते आमच्या कार्यकर्त्यांना दुखावलं गेलं आणि मला जाऊन दिलं नाही। म्हणजे त्यांनी पहिल्याच पोलिसांना मी सांगितलं, म्हटलं हे चुकीचं आहे। त्याच्यानंतर पोलीस माझ्या घरी आले आणि मला सांगितलं तुम्ही जाऊ नका, परंतु हे मी बोलले हे काय आम्ही परमिशन घेतलेलं ऑलमोस्ट। पोलिसांकडून देखील दबाव होता का? पोलिसांकडे दबाव नाही, मी पोलिसांना मी स्वतःहून फोन केला की साहेब अशाच ही गोष्ट चुकीची आहे आणि ते लोक इथे आल्यानंतर वाद होऊ नये। परंतु तुम्ही सांगितलं, म्हटलं आम्ही परमिशन घेतलेलं तेवढ्या बॅनरचं आणि ते बॅनरवरचं ते काढा। तर मग त्यांनी जाऊन त्यांचे बॅनरचे व्हाईटिंग काढले, परंतु त्याला राजकारण वळण लावला की आदरणीय रवींद्र साहेब यांनी भारतीय जनता पक्ष हा खूप सुंदर आहे, परंतु रवींद्र साहेब हे खूप मोठे व्यक्ती आहे, परंतु त्याला ते सूट झालं नाही। हेमामाडीची निधी आहे त्याच्यामध्ये आम्ही जे फाटपुरावा केला आहे, फॉलो केलेला आहे आणि आम्ही ज्याचे ते प्रयोजन केलं होतं, आमचाही सहभाग होता। आज स्थानिक लेवलचा कार्यक्रम होता, खूप सुंदर आहे, देवीचा आहे, परंतु त्याला काळबोट लागण्याकरता आदरणीय रवींद्र साहेब आणि यांच्या कार्यकर्त्यांनी तो केला। ते खूप निधीने बोलल्या एवढं आहे, कारण स्थानिक लोकांचा कार्यक्रम आहे, स्थानिक लोक त्याच्याची म्हणजे असं म्हणतात स्थानिक लोक सर्वच आले, इथे रहिवासी असे ते बी स्थानिक आले ह्या कार्यक्रमाला, देवाच्या कार्यक्रमाला। तिथे कमानीवर देखील फोटो नव्हता देवीचा, असं काही आक्षेप त्यावेळेला शिवसेना कार्यकर्त्यांनी नोंदवला होता। हो, त्याच्यावरती राजकीय तेच तर म्हणतो की त्याच्यावर कमल फूल लागला, परंतु तिथे देवीचे फोटो लागायला पाहिजे। तुम्ही चांगलं काम करता, देवीचे काम करता, तर देवीचेच फोटो लागायला पाहिजे होते। ही देखील कार्यकर्त्यांची कल्पना होती, आमची देखील कल्पना, परंतु तिथे दबावाखाली BJPचे प्रदेश अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी जो जोमला, त्याच्याकरता हे कार्यकर्ते आमचे थोडं हे झालं की बाबा हे चाललं काय, लोकांपर्यंत विकास कसा पोचला पाहिजे, त्यांनी काय विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे, ही आमची भावना होती आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। परंतु ती कुठेतरी प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब यांनी नागरिकांना श्रेय वेगळ्या पद्धतीने देऊन, म्हणजे श्रेय लाटण्यासाठी एकंदरीत हा सगळा प्रकार श्रेय लाटू द्या, परंतु वाद भोवऱ्या करता असं जर होत असतं तर तिथले नागरिक त्याला जमणार नाही, कारण अशा विकास होत नाही। ह्याला विकास रवींद्र साहेबांना सूट होत नाही। आदरणीय खूप मोठे ते आहेत, आदरणीय फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि यांच्या नेतृत्वामध्ये फरक पडतो। आम्हाला कधीतरी फडणवीस साहेबांची आठवण पडते, परंतु या प्रदेशाचे रवींद्र साहेब आहे ह्यांनी चालवलं आहे, हे विकासाचा विकास नाही चालला, हे वेगळा विकास झाला। तर माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना की यांना कुठेतरी आवरा, नाही तर हा सर्व पक्षाचा घात करून। भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका हीच असेल की नागरिकांच्या सुखसोयीसाठी सर्वांनी उतरून व्यवस्थित करावा।
हे असा श्रेय घेता येत नाही. तुम्ही विकास करा ना चांगला, विकासासाठी आम्ही आहेत त्यासोबत, आपण युतीमध्ये आहेत. हे असं करता नाही, वाद घालून विकास करणं, कोणाचे बॅनर टाकणं किंवा हे करणं ह्याच्यात नाही. केलं ते केलं दाखवायचं. तुम्ही काय करता, तुम्ही दाखवा ओव्हरकाउंट होता, त्या कामाची मी ओव्हरकाउंट दाखवली का, दाखवा त्याची ओव्हरकाउंट, बाबा ही ओव्हरकाउंट आहे, ही कामं केली आहे. आम्हाला आमच्या स्थानिक लेवलला स्थानिक विकास होत असेल तर आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही. परंतु ही जी दादागिरीचे भावने कराल तर आम्ही जशाच तसे उत्तर द्यायला आमचे कार्यकर्ते, आमची लोक, नागरिक दोन्ही 22 क्रमांक वॉर्डातली देणार. पण शहराचा विकास करताना आदरणीय बोलतो त्याला मी, आदरणीय रवींद्र साहेबांना विनंती आहे की चांगल्या विकासाला प्राधान्य द्या, असं वाईट नको. आतापर्यंत बघता की डोंबिवली शहरामध्ये काय चालले, काय वातावरण उद्दिष्ट केलं हां. परंतु आमच्या एका छोट्या कार्यकर्त्याला पुढे तुमच्या वेगळ्या भूमिकेला प्राधान्य बोलायला लावू नका. चांगला विकास करा, नाही तर आम्हाला घरदार सारखेच आहे. एकंदरीतच या घटनेनंतर पुन्हा एकदा शिवसेना भाजपमधील तणाव हा वाढताना दिसून येतोय. भाजपने जर पुन्हा असंच हीच दादागिरी केली तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असा इशारा सध्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी दिला आहे.